नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आपला शेती व्यवसाय प्रामुख्याने मान्सून आधारित आहे. आपल्या शेती व्यवसायात व्यवस्थापन करत असताना या मान्सूनचा अंदाज घेऊन व्यवस्थापन करणं गरजेचं. आजच्या भागामध्ये आपण या संदर्भात सविस्तर माहिती घेणार आहोत. आजचा आपला विषय मान्सूनचा उत्तरार्धाचा अंदाज आणि खरीप पीक व्यवस्थापन. या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणे येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर शिरीष खेडीकर. नमस्कार सर. नमस्कार. आपलं कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. मुळातच सर, यावर्षीचा मान्सूनचा सद्यस्थिती काय आहे आणि मग मान्सून आगमन झाल्यानंतर खरीप पीक व्यवस्थापन त्याची देखील सद्यस्थिती काय आहे? यावर्षी मान्सून जसा पाहिला तसा तो आला नाही. काही ठिकाणी खंड पडला, काही ठिकाणी त्याला यायला उशीर झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना वाट पाहावी लागली. काही शेतकऱ्यांना उशिरा पेरणी करावी लागली, काही शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. तर सध्या परिस्थितीमध्ये हा पीक वाढीच्या अवस्थेत आहे. येणाऱ्या मान्सूनमध्ये पाऊस कसा पडतो, म्हणजे येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या आठवड्यांमध्ये पाऊस कसा पडतो, त्याचा वितरण कसं होतो, मधात काही खंड तर पडत नाही, त्यानुसार आपल्याला समोरची परिस्थिती आपल्याला हाताळावी लागेल. जो आपण म्हणालात की उत्तरार्धासाठी म्हणून ज्यावेळेला आपण अंदाज व्यक्त करणार आहोत, तर मुळातच हा उत्तरार्धासाठीचा सुधारित अंदाज नेमका कसा आहे? भारतीय हवामान विभाग हा दोनदा अंदाज देतो, म्हणजे दोन पार्टमध्ये देतो. एक म्हणजे जूनपासून सप्टेंबरपर्यंतचा आणि एक आहे ऑगस्टपासून तर सप्टेंबरचा, ह्या 2 महिन्यात. आता आलेल्या अंदाजानुसार हा म्हणजे हा मान्सून पूर्ण भारतामध्ये सरासरीपेक्षा 94% राहणार आहे, म्हणजे बिलो नॉर्मल्स असं सांगितलेलं आहे. आता हा 94% म्हणजे कसं आहे, ऑगस्ट ते सप्टेंबर याचा जो सरासरी आहे, हा सरासरी 1971 तर 2020पर्यंतचा जो सरासरी असतो त्या तो 422.8 mm आहे आणि त्याच्या 94% म्हणजे जवळपास हा 400 mm पडेल. तर एवढा पडण्याची शक्यता आहे. आपण उल्लेख केला तो म्हणजे 94%. तर मुळातच एक संकल्पना आहे 94% LPA. हे म्हणजे नेमकं काय असतं आणि बिलो नॉर्मल म्हणजे याला दुष्काळजन्य परिस्थिती आपण समजावं का? बघा, 94% LPA म्हणजे लॉंग पिरियड ॲव्हरेज. मागच्या 50 वर्षामध्ये एखाद्या भागासाठी, एखाद्या जिल्ह्यासाठी म्हणा, एखाद्या राज्यासाठी किंवा भारतासाठी, आपण भारताचं घेतलं तर त्याचा जो हे आहे, पाऊस आहे, हा ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पडणारा पाऊस हा सरासरी 422.8 mm एवढा आहे. आणि याच्या 94% आता जसं मी सांगितलं तुम्हाला की जवळपास तो 397 mm आहे आणि तो बिलो नॉर्मल आहे. म्हणजे नॉर्मल आपण हा 95पर्यंतचा नॉर्मल मानतो, तर बिलो नॉर्मल आहे हा. त्याला जास्त चिंता करण्याची गरज नाही, कारण की पाऊस किती पडतो यापेक्षा त्याचं व्यवस्थापन कसं होतं, तो पुन्हा पुन्हा किती टप्प्यात पडतो, मधात काही खंड तर देत नाही तो, म्हणजे किती येण्यापेक्षा तो कसा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट झाला, मधात मोठा खंड पडत नाही किंवा एकदाच खूप सारा पडून पुन्हा किंवा शेवटी तर नाही पडत, हे पिकाची अवस्थेनुसार ठरवायचं असतो. ज्यावेळेला पावसाचं आगमन होतं तर पावसाचं आगमन यावर्षी मुळातच केरळमध्ये जे आगमन झालं ते उशिराने झालं. त्याचबरोबर ती संपूर्ण देश व्यापण्यासाठी जो काही कालावधी लागतो त्यासाठी सुद्धा उशीर झाला, विलंब झाला. तर या विलंबाचा काय परिणाम दिसून येतोय? पाऊस येणे हा थोडा उशिरा येणे, कधी कधी तो 1-2 दिवस आधी येतो, कधी 2-3 दिवस पुढे येतो आणि त्यानंतर तो टप्प्याटप्प्याने पूर्ण भारत देश कव्हर करत जातो. आणि पूर्ण भारतवर्ष कव्हर करायला यावर्षी फक्त 1 दिवस उशीर झाला. त्यामुळे एवढा काही परिणाम आपल्या पिकावर होईल असं नाही. आपल्या भागात किती पाऊस पडतो, या पावसाला आपण कशा पद्धतीने वापरून घेतो, कोणते पिकं घेतो आणि त्या पिकानुसार पाऊस पडत आहे त्यावर आहे. आता एखाद्या भागात हा पाऊस तसं तुम्ही विचारलं की हा दुष्काळ तर नाही, दुष्काळ त्या परिस्थितीवर असते. म्हणजे एखादा म्हणेल की एखाद्या पिकासाठी उदाहरणार्थ ऊसासाठी तो दुष्काळ आहे, तोच बाजरी ज्वारसाठी तो दुष्काळ नाही. म्हणजे एकच जागा आहे, एकच गाव असेल समजा, एकीकडे ऊस लावलेला आहे आणि एकीकडे बाजरी आहे, तर बाजरी ज्वारीसाठी तो दुष्काळ नाही.
तर ह्या परिस्थितीनुसार त्याला दुष्काळ ठरवला जातो. जे काही पर्जन्यमान असतं याच्यामध्ये जर समजा उशीर झाला, आपण एक हायपोथेटिकली जरी विचार केला की यामध्ये मान्सून उशिरा आला, तर त्यासाठी म्हणून आपल्याला पर्यायी उपाययोजना काय कराव्या लागतात? मान्सून जेव्हा उशिरा येतो तेव्हा आपण जे कृषी महाविद्यालयांनी अनेक वाण तयार केलेले आहेत की उशिरा पेरणीसाठी वाण, लघु मुदतीचे काही पीक असतात त्यासाठी वाण, आणि काही ज्यांना दुष्काळ असतो किंवा ज्याला कमी पावसात पिकणारे असे वाण असतात. कधी कधी आपल्याला पिकंसुद्धा निवडताना हा पीक, आता आपल्याला लक्षात आलं की आपला मान्सून हा 1-2 आठवडे उशीर झाला आहे, तर त्यानुसार आपण आपला पीकसुद्धा शिफ्ट करू शकतो. पीक नाही चेंज करू म्हणजे बदलू शकत, तर वाण बदलवू शकतो. आणि नंतर आपण धूळ पेरणी म्हणतात त्याला, ती करू शकतो, किंवा आपण रोपवाटिका तयार करू शकतो. जसे भातासाठीची एक रोपवाटिका तयार केली जाते आणि पाऊस आल्यानुसार आपण त्यांना दुबार पेरणीची गरज असेल किंवा उशिरा पेरणीची गरज असेल त्यानुसार आपण ते व्यवस्थापन करू शकतो. अच्छा, आपण उल्लेख केल्याप्रमाणे दुबार पेरणी, मुळातच हा जो काही मान्सून आहे हा उशिरा आला किंवा त्याच्यामध्ये जर अनियमितता दिसली तर दुबार पेरणीचं संकट ओढावलं जातंच. मग अशा वेळेला यावर्षी देखील दुबार पेरणी केलेली शेतकरी बांधव आहेत, तर त्यांच्यासाठी म्हणून काय सल्ला आहे? म्हणजे कसं आहे, आधीच तुमचा एक उशीर झालेला असतो, एक थोडा नुकसान झालेला असतो शेतकऱ्यांना, आणि आणखी संभाव्य नुकसान टाळण्यासाठी आपण पाण्याचा योग्य वापर करावा, असलेल्या संसाधनाचा उपयोग करावा. विनाकारण फवारणी म्हणा किंवा जे उर्वरक असतात त्याचा उपयोग, खतांचा उपयोग टाळावा. जे तण असतात तणनाशकांचा उपयोग करावा. आपण अंतर्मशागतीचे कामं करावे, आणि योग्य सल्ला जो कृषी महाविद्यालयाकडून आणि आमच्या विभागाकडून जो सल्ला दिलेला जातो, जिल्हानिहाय असतो, महाराष्ट्रासाठी, राज्यासाठी आणि पूर्ण देशासाठी जे सल्ले दिलेले जातात त्याचा योग्य जर वापर केला तर येणाऱ्या काळामध्ये तुमचा जो नुकसान आहे तो भरून निघू शकतो आणि त्यापेक्षाही चांगलं उत्पन्न तुम्हाला मिळू शकतो. ज्यावेळेला पर्जन्यमान एकतर अनियमित असतं आणि मग या पर्जन्यमानामध्ये एक महत्त्वाचं असतं ते म्हणजे खंड पडतो. मग अशा वेळेला जो काही दीर्घ कालावधीचा खंड असतो, तर अशी जर परिस्थिती ओढावली तर मग अशा वेळेला, अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांनी काय काळजी घ्यायला हवी? जेव्हा खंड पडतो त्यावेळी आपण पाण्याचा, म्हणजे जे संरक्षित सिंचन म्हणतात ते करावे, आणि तणनाशकाचा मी सांगितल्याप्रमाणे उपयोग करावा, जेणेकरून काय होईल की तुमच्या जमिनीतला जो ओलावा आहे तो आपल्याला संरक्षित करायचा आहे. आणि जिथे जिथे काही जागेवर असे पीक सुटलेले असतात तिथे जमत असेल तर पुन्हा ते भागात पुन्हा पेरणी करावी. आणि मोठा असा खंड पडत असेल तर त्यानुसार आपल्याला आधीच आपल्याला माहिती आहे की यावर्षी भारतीय हवामान विभागाने सांगितलं होतं की कमी पाऊस पडणार आहे, तर पीक निवडतानाच, वाण निवडतानाच हे म्हणजे आपण काळजी घ्यावी. ते नाही करू शकत असेल तर जमिनीतला ओलावा टिकवण्याचा प्रयत्न करावा, अंतर्मशागतीचे कामं करावे, आणि कोळपणी, निंदणी, आणि हे सगळे प्रॉपर कृषी सल्ला घ्यायचा, कृषी तंत्रज्ञानाचा वापर करावा, आणि आपण या प्रकारे आपलं उत्पन्न वाढवू शकतो. खरीप हंगाम हा महत्त्वाचा आहे शेती व्यवसायासाठी, कारण बऱ्याचपैकी शेतकऱ्यांचं जे काही उत्पन्न आहे या खरीप हंगामातून येतं. मग अशा वेळेला यातली जी काही प्रमुख पिकं आहेत, मग त्या प्रमुख पिकांच्या बाबतीत म्हणून आपल्याला काय काळजी घ्यायला लागते? प्रमुख पिके आपल्याकडे जसं सोयाबीन आहे, ज्वारी आहे, आणि काही ठिकाणी तांदूळ आहे, हे पिकं आहेत. हे जसा कुठे पावसाचा खंड पडतो तर त्या पिकाची अवस्था काय आहे, त्या अवस्थेनुसार दिलेला सल्ला तुम्ही हे करायचा, अवलंब करायचा. कुठे प्रतिकारक जे रोग आहेत त्या रोगांचा नियंत्रण करण्याचा प्रयत्न करायचा. आता एखाद्या जागी पाऊस नाही पडला, खंड पडला, तर तिथे कसं पद्धतीनं आपण पिकाची हे करू शकतो. आणि अचानकच खूप जास्त पाऊस पडेल, काही भागात असामान्य पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यावेळी पाण्याचा निचरा कसा करावा, म्हणजे आपल्याला दोन्ही परिस्थितीसाठी नेहमी म्हणजे सतर्क राहायची आवश्यकता आहे. सर, आपण म्हणल्याप्रमाणे मुळातच जे काही बदलतं वातावरण आहे आणि ही एक मोठं आव्हानच आहे. अशा आव्हानांमध्ये मुळात पर्जन्यमान कमी होणं, काही वेळेला पर्जन्यमान अति होणं, अतिवृष्टीजन्य परिस्थिती असते. तर अशा अतिवृष्टीजन्य परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांनी त्यांचं व्यवस्थापन करताना काय काळजी घ्यायला हवी? अतिवृष्टीचा सर्वात मोठा जो नुकसान असतो त्या शेतामध्ये पाणी जमा होते. तर तो म्हणजे सर्वात, जसं पाऊस थांबला किंवा पाऊस कमी झाला त्यावेळी त्याला आपण निचरा करण्याचा, पाण्यातून चर काढून पाणी काढण्याचा व्यवस्था करावी. दुसरी आहे रोग. जसं असे जेव्हा पाणी साचलेलं असतो त्यामुळे रोग येण्याची पिकावर म्हणजे शक्यता असते, तर त्यावेळी फवारणी करता येईल किंवा रोग नियंत्रण करता येईल. ज्या अनेक दुसऱ्या प्रकार आहेत रोग नियंत्रण ते करू शकतात. कीटकनाशकाचा फवारणी करता येईल. आणि परिस्थितीनुसार
जसा पाऊस आहे तर त्यानुसार आपण निर्णय घेऊ शकतो. शेतकऱ्यांचा जो सल्ला दिला जातो हवामान विभागाकडून, कृषी महाविद्यालयाकडून, तो सुद्धा शेतकरी याचा अवलंब करू शकतात. मान्सूनचा जो काही पर्जन्यमानाचा भाग आहे तो लवकर देखील मान्सून माघारी जातो. तर अशा परिस्थितीच्या वेळेस मग शेतकरी बांधवांनी एकंदरीतच पीक व्यवस्थापनासाठी म्हणून काय काळजी घ्यायला हवी? अशा वेळी त्याला अर्ली सेसेशन ऑफ मान्सून म्हणतात. त्यावेळी शेतकऱ्यांनी आपल्याला जो संरक्षित सिंचन असतो, म्हणजे आपल्याकडे सिंचनाची व्यवस्था असेल तर जो आवश्यक सिंचन आहे तो पिकाला द्यावा. पिकाची परिस्थितीनुसार, गरजेनुसार त्याला आपण आच्छादन करू शकतो. आणि मल्चिंग म्हणतात. मल्चिंगमुळे काय होतं की आपला मेन उद्देश काय आहे, जो महत्त्वाचा उद्देश आहे, आपल्याला पिकाला जो मॉइश्चर म्हणतात, आर्द्रता, ती जमिनीतली आर्द्रता टिकवून ठेवणे हा आपला उद्देश आहे. त्यानुसार ज्या ज्या उपाययोजना आहेत त्या उपाययोजना आपण करू शकतो. आणि शेतकरी पीक विमा जो आहे ते सुद्धा करू शकतात. तर अशा प्रकारे रोग नियंत्रण, तण नियंत्रण, अंतर्मशागत ह्या छोट्या छोट्या उपाययोजना करून शेतकरी जो संभाव्य धोका आहे तो टाळू शकतात. हवामान विभागाच्या माध्यमातून विविध पद्धतीचा अंदाज दिला जातो. एक हंगामी अंदाज असतो आणि दैनंदिन हवामान अंदाज असतो. तर मुळातच हा जो काही अंदाज देण्याचा जो काही प्रोसेस आहे तर यातलं नेमकं काय फरक आहे? जो हंगामी अंदाज असतो तो 1 महिना ते एका पूर्ण मान्सूनचा सीझन असतो, त्याला हंगाम असतो, त्या हंगामापुरता असतो, 1 महिन्यापासून तर हंगामापर्यंतच. आणि जो लघु मुदती असतो तो 1 दिवस ते 5 दिवसापर्यंतचा असा काही लघु मुदती असतो, 2 ते 5 दिवसाचा. तर शेतीचे जे कामं असतात, उदाहरणार्थ आपल्याला कोणता पीक निवडायचा आहे तो हंगामी हवामान, कसा पाऊस पडणार आहे आणि कोणता पीक आपण निवडू. पण आपण आजचे जसे कोळपणी आहे, निंदणी आहे, पेरणी आहे, पीक हार्वेस्टिंग झाल्यानंतर, जे कापणी झाल्यानंतर त्याला शेतातच ठेवायचं की कुठे आपण सुरक्षित स्थानी ठेवायचं, दिवसातले जे कामं असतात, ज्यांना डेली आपण कामं करू शकतो, ते लघु मुदती असतो, जो 5 दिवसाचा अंदाज आहे. तर 5 दिवसाचा अंदाज हा शॉर्ट टर्मचा असतो, छोट्या, आणि जो लाँग टर्मचा असतो तो पूर्ण भारतासाठी असतो. जो लघु मुदती असतो हा प्रत्येक जिल्हानिहाय तयार केलेला जातो. अगदी आपला देशासाठीचा, मग राज्यासाठीचा आणि जिल्हानिहाय किंवा आता स्थानिक पातळीवरती सुद्धा हवामान अंदाज देण्याचा प्रोसेस चालू आहे. तर मुळातच आपल्या या राज्यासाठी म्हणून पुढील उत्तरार्धातला काय नेमका हवामान अंदाज आहे? आता हा जो आपण ऑगस्ट ते सप्टेंबर सांगतो हा पूर्ण 2 महिन्याचा आहे. ऑगस्ट सप्टेंबर हा अंदाजानुसार 94%. हा 94% हा पूर्ण भारतातच 94% होईल असं नाही. आपल्या राज्यात कमी जास्त पाऊस होऊ शकतो. तर आपल्याला येणारी परिस्थिती 15-15 दिवसाच्या किंवा एका आठवड्याचा किंवा त्याला पाहणं आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी ज्यांचे जे निर्णय आहेत, शेतीला काय करायला पाहिजे, ते येणारे 5-5 दिवसाचा जो 7-7 दिवसाचा जो अंदाज आहे त्यानुसार त्यांचे निर्णय घ्यावे. आपल्याला माहिती झालं आहे की 94% आहे, तर हा पूर्ण प्रत्येक गावात, प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात तेवढा होणार नाही. हा पूर्ण भारताचा अंदाज आहे. पण जो राज्यनिहाय अंदाज आहे किंवा जिल्हानिहाय आहे किंवा आपल्या तालुक्यानुसार, त्यासाठी आपल्याला कृषी हवामान विभाग आणि भारतीय हवामान विभागाच्या ज्या वेबसाईट आहेत, तुम्हाला SMS येतात, तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत आपले, त्यावर तुम्ही अवलंबन करू शकता. आपल्याकडे वेगवेगळ्या विभागानुसार पर्जन्यमान होतं. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र असं काही उदाहरणापैकी आपल्याला म्हणता येईल. तर तसा विभागनिहाय जे काही पर्जन्यमान असतं तर त्याचा जो काही अंदाज वर्तवला जातो तो लोकांपर्यंत पोहोचावा आणि लोकांनी त्यातनं शेती व्यवस्थापन करावं, यासाठी म्हणून आपण काय उपाययोजना करत आहात? भारत हा जवळपास 127 कृषी हवामान विभागामध्ये भागलेला आहे. असे वेगवेगळे हे आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये असे 9 भाग आहेत. 9. तर त्या 9 भागामध्ये आपण काय केलं आहे की प्रत्येक युनिव्हर्सिटीनुसार त्यांचे जे केंद्र आहेत त्या केंद्रांना आपण 9 भागामध्ये डिवाईड केलं आहे. जसं विदर्भामध्ये अकोला आहे, सिंदेवाई आहे, कोल्हापूर आहे, पुणे आहे आपल्या भागामध्ये, नाशिकमध्ये इगतपुरी आहे, परभणी आहे, सिंधुदुर्ग आहे, मुलदे आहे, असे टोटल असे 9 केंद्र आहेत. त्या केंद्रामध्ये कृषी हवामान विभागाकडून ग्रामीण कृषी मौसम विभागाच्या सेवेअंतर्गत काही आपण जे अधिकारी बसवलेले असतात, ते अधिकारी त्या जिल्ह्यासाठी किंवा त्या विभागात येणारे जेवढे जिल्हे आहेत त्यासाठी हवामान तयार करतात. ते दर मंगळवारला आणि दर शुक्रवारला ते अंदाज तयार करतात. अंदाजाच्या आधारावर कृषी सल्ले तयार केले जातात आणि ते प्रत्येक माध्यमातून, म्हणजे रेडिओपासून तर न्यूजपेपर म्हणा, SMS म्हणा किंवा व्हॉट्सअप ग्रुप म्हणा, त्याद्वारे आम्ही प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. ज्या पद्धतीने आपण हवामान अंदाज लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून
कार्य करत आहात. मुळात याचं महत्त्व आहेच आहे की योग्य वेळी योग्य अंदाज शेतकरी बांधवांपर्यंत पोचावा आणि त्यातनं त्यांनी योग्य ते शेती व्यवस्थापन करून आपलं जे काही होणारं नुकसान आहे ते आपल्याला प्रतिबंधात्मक उपाययोजनांनी आपल्याला टाळता येऊ शकतं, एक चांगलं उत्पादन त्यातनं घेता येऊ शकतं. मुळातच हे जे काही कृषी हवामान अंदाज असतात याचं महत्त्व आपल्या सर्वांना माहिती आहे, याचा उपयोग देखील काय होतो ते देखील माहिती आहे. पण आपण या हवामान अंदाजाचा शेतकरी बांधवांना होणारा उपयोग आणि त्याची उपयुक्तता याबद्दल काय सांगाल? कृषी हवामानाचा जो अंदाज दिला जातो, हवामानाचा अंदाज आपल्याला मिळतो. हवामानाच्या अंदाजानुसार आपली पीक परिस्थिती काय आहे आणि पीक कोणता घेतला आहे त्यानुसार प्रत्येक विभागात, जसे मी 9 विभाग सांगितले आहे, त्या विभागात असणारे जे तांत्रिक अधिकारी असतात ते तिथली परिस्थिती, तिथला पीक काय, तिथली रोग परिस्थिती, तिथली मातीची परिस्थिती त्याचा विचार करून एक म्हणजे ची पत्रिका तयार केली जाते. ती सल्लापत्रिका आम्ही शेतकऱ्यापर्यंत पोहोचवतो आणि शेतकऱ्यांकडून येणारे त्यांचे जे फीडबॅक म्हणता येईल त्या आधारित आम्ही त्यामध्ये आणखी सुधारणा करत असतो आणि त्यानुसार शेतकऱ्यांना तिथल्या परिस्थितीनुसार जे तयार केलेल्या अंदाजपत्रिकेनुसार जो सल्ला तयार केला जातो त्याचा शेतकऱ्यांना उपयोग होतो आणि त्यामुळे ते आपले जे होणारे पिकावरचे जे दुष्परिणाम आहेत ते कमी करू शकतात आणि येणाऱ्या किंवा असलेल्या परिस्थितीचा जास्तीत जास्त उपयोग करून आपल्या उत्पादनामध्ये वाढ करू शकतात. आपण म्हणल्याप्रमाणे योग्य तो अंदाज योग्य त्या वेळी आणि त्यामुळे व्यवस्थापन आणि चांगलं उत्पादन मिळतं. पण भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या वतीने जे काही शेतकरी बांधवांना हा अंदाज पोहोचवण्याची जी सेवा दिली जाते ही सेवा अतिशय महत्त्वपूर्ण कार्य करते. तर मुळातच भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सेवा याबद्दल सांगा. भारतीय हवामान विभागाच्या अनेक सेवा आहेत, त्यातला कृषी जो विभाग आहे त्या सेवेमध्ये आम्ही पिकानुसार सल्ला तयार केला जातो. त्यानंतर कीटक आणि रोग त्याचे अभ्यास केला जातो. यावर्षी किती उत्पन्न होणार आहे त्याचासुद्धा अंदाज आम्ही त्याची सेवा पुरवतो आणि शेतकऱ्यांना क्रॉप जो म्हणतात वेदर कॅलेंडर म्हणजे कोणत्या वेळी कोणती अवस्था आहे त्याचासुद्धा अभ्यास केलेले जातात. शेतकऱ्यांना अनेक जसे फार्मर अवेअरनेस प्रोग्राम म्हणजे शेतकऱ्यांना आम्ही जागरूकता अभियानसुद्धा घेतो. अशा अनेक सुविधा आहेत ज्या आम्ही शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देतो. या ज्या काही सेवा पुरवल्या जातात यामध्ये राष्ट्रीय, राज्य, जिल्हा आणि पीकनिहाय हवामान कृषी सल्ला दिला जातो. तर ह्या ज्या काही पत्रिका आहेत वेगवेगळ्या, तर ह्या पत्रिकांमध्ये नेमका काय फरक असतो आणि त्याचा शेतकरी बांधवांना कसा फायदा होतो? देशनिहाय सल्ला हा पूर्ण देशामध्ये आम्ही प्रत्येक राज्याला आणि प्रत्येक देशात काय काय परिस्थिती आहे, कसा अंदाज आहे त्यानुसार पूर्ण देशाचा एक सल्ला तयार केला जातो. आता महाराष्ट्रातले जे पिकं आहेत आणि जसं नॉर्थ ईस्टमधले पिकं म्हणा किंवा दुसऱ्या राज्यातले साऊथमधले पिकं म्हणजे दक्षिण भारतातले पिकं यामध्ये अंतर असणार, त्यांचा पेरणीचा वेळ वेगळा असणार, महाराष्ट्रातली पेरणीची वेगवेगळी असणार. म्हणजे प्रत्येक आता महाराष्ट्रात जर आलो आपण तर महाराष्ट्रासाठी जे तयार केलेला सल्ला असेल तो थोडा वेगळा असतो. त्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा विचार करून आम्ही तयार केलेला सल्ला असतो. त्यानंतर आपण जेव्हा जिल्हास्तरीय जातो तर आपण बघितलं असेल की जिल्हा बदलतो, भाषा बदलतात, पिकं बदलतात, त्यांची राहणीमान बदलतो, त्यांची पेरणीचा वेळ होतो आणि महाराष्ट्रात पडणारा पाऊस हा प्रत्येक जिल्ह्यात सारखा नसतो. इवन प्रत्येक गावागावामध्ये अंतर पडतो पावसामध्ये. तर त्यानुसार त्यांच्या पिकानुसार त्यांच्या जिल्ह्यात त्यांची परिस्थितीनुसार आम्ही सल्ला तयार करतो. आणि पीकनिहाय सल्ला हा कसा असतो की तो जास्तीत जास्त एखाद्याला आपल्या पिकानुसार सल्ला पाहिजे असं नाही की काही पिकं असतात ते 2 जिल्ह्यामध्ये होऊ शकतात, पूर्ण महाराष्ट्रामध्ये काही सारखे पिकं असू शकतात. तर त्या पिकानुसार सल्ला, स्थानिक सल्ला, तर त्यामुळे शेतकरी यांचा उपयोग करून आपल्या दैनंदिन जीवनात चांगल्या पद्धतीने याचा उपयोग करू शकतात. अशा पद्धतीचा सल्ला तयार करत असताना मुळात आत्ताचा जो काही युग किंवा जमाना आपण म्हणतो ते म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्सी. तर या आर्टिफिशियल इंटेलिजन्सीचा हवामान अंदाज किंवा एकंदरीतच आपल्या कृषी व्यवस्थापनामध्ये नेमकी काय भूमिका आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हटलं तर आधी आपल्याकडे हवामानाचे जे अंदाज यायचे ते मॅन्युअली म्हणजे माणसाने तयार केले किंवा माणसाच्या सगळ्या बुद्धिमत्तेवर आधारित असायचे. पण जेव्हा आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो त्याचा उपयोग म्हणजे आपल्याकडे उपग्रह आहेत किंवा रडार आहेत किंवा अनेक हवामान केंद्रे आहेत, छोटे छोटे हवामान केंद्र, त्याच्यापासून येणारा जो डाटा असतो त्याचे जे ऑब्झर्वेशन म्हणतात ते खूप मोठ्या प्रमाणात असतो आणि त्यांचं मोठ्या प्रमाणात कमी वेळेमध्ये त्यांचं विश्लेषण करून
चांगल्यात चांगल्या पद्धतीने त्याचा अंदाज व्यक्त करण्यासाठी आपल्याला AIची गरज पडते. सुपर कम्प्युटर म्हणा किंवा AI म्हणा, याची आपल्याला गरज पडते. ते केल्यानंतर आपण तुमच्या परिस्थितीनुसार, तुम्हाला लागत आहे 1 आठवड्याचा पाहिजे की 1 महिन्याचा पाहिजे, त्यामुळे आम्हाला हे AIच्या मदतीने फार सोप्या पद्धतीने आणि मोठ्या पद्धतीने करायला सोपं झालं. आणि पुढच्या भविष्यामध्ये आम्ही शेतकऱ्यापर्यंत प्रत्येक गावानुसार सुद्धा जेव्हा आम्ही जाणार आहोत हवामानाचा अंदाज द्यायला, त्यावेळी आम्हाला हा AIचा खूप उपयोग होत आहे. ज्यावेळेला असं पर्जन्यमान किंवा या बाबतीतला आपण सल्ला देतो, त्याच्यामध्ये जी काही आर्टिफिशियल इंटेलिजन्सी वापरली जाते आणि त्यातनं मिळणाऱ्या सल्ल्याचा योग्य उपयोग करणं हे गरजेचं आहेच आहे. पण मुळातच हवामान बदल हे आपल्या हातात नाही आहे, हे नैसर्गिकरित्या घडणाऱ्या गोष्टी आहेत, ग्लोबल वॉर्मिंग त्याला कारणं असतील. पण या हवामान बदलामुळं मुळातच शेती व्यवस्थापनासमोर नेमकी कोणकोणती आव्हानं दिसून येत आहेत? शेती करताना हवामान बदलामुळे एकाच जागी खूप साऱ्या प्रमाणामध्ये पाऊस पडणे, म्हणजे पाऊस येताना उशिरा होणे, पाऊस जास्त पडणे किंवा खंड पडणे किंवा लवकर पाऊस येणे, ते प्रॉब्लेम तयार होत आहेत. आणि जसं खूप उष्णता वाढणे, एकदम थंडीची लाट येणे आणि वारा वाहणे आणि खूप उष्ण लहर किंवा मला थंडीची लहर, अशा पद्धती झाल्यामुळे आपल्याला हवामानामुळे हे जे हवामान येणाऱ्या ज्या कालखंडामध्ये हे आणखी उग्र होण्याची शक्यता आहे. त्यानुसार येणाऱ्या कालखंडासाठी आपल्याला जे शेती आहे त्यासाठी आपल्याला तयार राहण्याची आवश्यकता आहे. आणि त्यासाठी एकट्याने होणार नाही. आम्ही कृषी हवामान सल्ला जो देतो त्याचा उपयोग करून शेतकरी या येणाऱ्या परिस्थितीला चांगल्या पद्धतीने ते हाताळू शकतील. पर्जन्यमान येणं किंवा त्यामध्ये अनियमितता असणं हे सर्व नेमकं कशावर अवलंबून असतं? पाऊस हा कुठे किती पडेल हे याचं कारण म्हणजे त्या भागातली परिस्थिती आहे. कुठे जंगलं असतात, कुठे पहाड असतात. उदाहरणार्थ आपण सह्याद्रीच्या त्या भागाला, कोकणाकडे बघितलं तर खूप पाऊस पडतो. आणि पुणे साईडला किंवा डोंगराळ भागामध्ये बघितलं तर तिकडे पाऊस कमी पडतो, कारण की हा छायेच्या प्रदेशामध्ये येतो. हा एक कारण आहे. दुसरं कारण आहे की तुमची पीक परिस्थिती काय आहे. पडलेला पाऊस हा तुमच्या पिकासाठी गरजेचं जे चांगला आहे की नाही तेही तुम्हाला मी सांगितलं होतं की येणारा पाऊस आहे हा तुमच्यासाठी दुष्काळ आहे की सुकाळ आहे हे तुमच्या पिकावर सुद्धा अवलंबून असतो. आणि पाऊस पडत असताना पाऊस कधी आला, कुठे थांबला, तुमची जमिनीची मृदेची प्रकार काय आहे, मृदा लाल आहे की काळी आहे, त्यावर सुद्धा किती झाडं झुडपं आहेत, किती जंगल आहेत, पहाड आहेत, यावर सुद्धा मान्सूनचा जो वारा आहे तो तुम्ही कोणत्या दिशेमध्ये आहात येण्याच्या, तो जाण्याच्या येण्याच्या, ह्या सगळ्या गोष्टीवर मान्सूनचा टोटल हे डिपेंड असतो. शेती व्यवसाय आणि मान्सूनचं आगमन, त्याचबरोबर ती मान्सून निसर्गातील विविध घटक, ह्या बदलत्या वातावरणामध्ये हे घटक देखील बदलत आहेत. तर अशा वेगवेगळ्या समस्या शेती व्यवस्थापनासमोर आपल्याकडं आहेत. तर मुळातच नैसर्गिक आव्हानं आणि आपला भारत देशातील शेती व्यवसाय याबद्दल काय सांगाल? नैसर्गिक आव्हानं म्हटलं तर कसं गारपीट होणे, चक्रीवादळ येणे किंवा दुष्काळ पडणे किंवा उष्णतेची लाट येणे, थंडीची लाट येणे, कुठे धुके असतात, कुठे गारपीट होणे, ह्या परिस्थिती तर नेहमी राहणार. आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या आणखीसुद्धा वाढण्याची शक्यता आहे. तर त्या जसे आपल्याकडे आव्हानं येतात तशा नवीन उपकरणं आपल्याला उपलब्ध असतात. आधी कल्पनाच करू शकायची नाही की जेव्हा अतिवृष्टी झाली तर काय उपाययोजना करायच्या आणि कमी पाऊस पडला तर काय उपाययोजना करायच्या. त्यानुसार आपल्याला त्या येणाऱ्या हवामानासाठी आपल्याला त्यासाठी तयार करणं आवश्यक आहे. आणि शेतकऱ्यांनी उपलब्ध असलेल्या नवीन तंत्रज्ञान, सल्ला, कृषी विद्यापीठानं तयार केलेले उपकरणं, यंत्रणा याचा वापर करून आपण येणाऱ्या काळामध्ये, भविष्यामध्ये आपण या परिस्थितीवर मात करू शकतो. हा विषय खूप महत्त्वाचा आहे. तर आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने शेतकरी बांधवांना, सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? शेतकरी बांधवांना मी संदेश देऊ इच्छितो की त्यांनी उपलब्ध असलेल्या ओलाव्याचा व्यवस्थापन करावा आणि अतिवृष्टी झाल्यास त्या पाण्याचा निचरा करावा. खताचा अयोग्य वापर करू नये, कीटकनाशकाचा सुयोग्य वापर करावा, परिस्थितीनुसार आपले विचार करावे आणि भारतीय हवामान विभागानुसार दिलेल्या सल्ल्याचा तो वापर करावा आणि आपल्या पिकांना सुरक्षित स्थानी
जसं कापणी झाल्यानंतर सुरक्षित स्थानी त्याचं ट्रान्सफर करून आणि शेतमालाला बाजारपेठेत नेत असताना ते प्रिकॉशन घेऊन आपण आपल्या येणाऱ्या परिस्थितीनुसार आपण आपलं उत्पन्न वाढवून आणि त्याचं चांगल्या प्रकारे मोबदला मिळवून आपण आपल्या स्वतःचा विकास करू शकतो. मुळातच आपण जे आव्हान केलं हे अतिशय महत्त्वाचं आहे. शेतकरी बांधव आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये जो काही हवामान अंदाज आहे त्याचा योग्य तो अवलंब करतील, योग्य ते तंत्रज्ञान आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये वापरतील आणि एक चांगलं उत्पन्न मिळवतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात. आपण कार्यक्रमात सहभागी झालात, महत्त्वपूर्ण विषयावरती मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.